जर वर्कप्लेसवर काही चुकीचे घडले तर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये वर्किंग विमेनकडे पॉश ॲक्ट अंतर्गत कंप्लेंट दाखल करण्यासाठी प्रॉपर चॅनल्स असतात. पण रियालिटीमध्ये अनेक महिला अजूनही संकोच करतात. त्या बोलताना अनकम्फर्टेबल, घाबरलेल्या किंवा अनश्युअर वाटतात. याशिवाय आता त्या महिलांबद्दल विचार करा ज्या अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये काम करतात किंवा एखादी हाऊसमेड आहे. जर त्यांच्यासोबत काही चुकीचे घडले तर त्या कुठे जातील, त्या कुणाला अप्रोच करतील? पोलीस स्टेशनला जाणे एक ऑप्शन वाटू शकते, पण कडू सत्य असे आहे की तिथे सपोर्टऐवजी हरासिंग क्वेश्चन्स विचारले जातात आणि कंप्लेंट नोंदवण्यास टाळाटाळ केली जाते. मग अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा बोलणेच कठीण वाटते, एक महिला कुठे जाऊ शकते? याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी गव्हर्नमेंटने एक सिंपल आणि पॉवरफुल सोल्युशन आणले आहे, शी बॉक्स पोर्टल. तर शेवटी हा पोर्टल आहे तरी काय? शी बॉक्स, ज्याचा अर्थ सेक्शुअल हॅरसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स असा होतो, हा एक ऑनलाईन कंप्लेंट मॅनेजमेंट सिस्टम आहे. हा कोणत्याही अग्रीव्ड महिलेला तिच्या वर्कप्लेसवर झालेल्या सेक्शुअल हॅरसमेंटबाबत कंप्लेंट दाखल करण्याची परवानगी देतो. ती गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये, सर्व काही एका ठिकाणी, कोणत्याही कन्फ्युजन किंवा हॅसलशिवाय. मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटद्वारे लॉन्च केलेला हा सेंट्रलाइज्ड प्लॅटफॉर्म असा डिझाईन केला आहे की पॉश ॲक्ट 2013 फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलात यावा. काय पासून कोणाकडे जाताना हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हा पोर्टल सर्वांसाठी इन्क्लुझिव्ह आहे. म्हणून पुढचा प्रश्न आहे, हू कॅन फाईल अ कंप्लेंट? तक्रार कोण करू शकते? तुम्ही एखाद्या हाय राईज आयटी पार्कमध्ये फुल टाइम एक्झिक्युटिव्ह असाल, एखाद्या छोट्या दुकानात पार्ट टाइम वर्कर असाल किंवा अगदी एक डोमेस्टिक वर्कर असाल, शी बॉक्स तुमच्यासाठी आहे. हा या सर्व सेक्टर्समधील महिलांना कव्हर करतो. पब्लिक सेक्टर, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसेस, PSUs आणि ऑटोनॉमस बॉडीज. प्रायव्हेट सेक्टर, लार्ज कॉर्पोरेशन्स, स्टार्टअप्स आणि प्रायव्हेट फर्म्स. अनऑर्गनाइज्ड सेक्टर, स्मॉल बिझनेसेस किंवा इनफॉर्मल वर्कप्लेसेस जिथे कदाचित फॉर्मल HR डिपार्टमेंट नसतो. एकदा तुम्हाला कळले की तुम्हाला हे वापरण्याचा अधिकार आहे, तर पुढचा स्टेप म्हणजे योग्य वेळ समजून घेणे. म्हणून पुढचा प्रश्न आहे, व्हेन कॅन यू फाईल अ कंप्लेंट? तुम्ही तक्रार कधी करू शकता? कायदा कोणतीही घटना शक्य तितक्या लवकर रिपोर्ट करण्यास प्रोत्साहन देते. आयडियली इन्सिडेंटच्या 3 महिन्यांच्या आत कंप्लेंट दाखल करावी आणि जर हॅरसमेंट सतत होत असेल तर शेवटच्या घटनेपासून 3 महिन्यांच्या आत कंप्लेंट फाईल करावी. हा पोर्टल 24/7 अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा तयार वाटेल तेव्हा न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल उचलू शकता. पोर्टल वापरणे तुमच्या कल्पनेपेक्षा खूप सोपे आहे. म्हणून पुढचा प्रश्न आहे, हाऊ टू फाईल अ कंप्लेंट? सुरुवात करण्यासाठी कोणत्याही लॉयर किंवा कागदांच्या ढिगाऱ्याची गरज नाही. मात्र एखादी कम्प्युटर इलिटरेट महिला एखाद्या फ्रेंड किंवा ट्रस्टवर्दी पर्सनची मदत घेऊ शकते, ज्याला कम्प्युटर किंवा स्मार्टफोन वापरता येतो. याचा फर्स्ट स्टेप आहे पोर्टल ओपन करणे. shebox.wcd.gov.in वर जा किंवा मिशन शक्ती मोबाईल ॲप वापरा. रजिस्टर युअर कंप्लेंटवर क्लिक करा आणि तुमच्या बेसिक डिटेल्स जसे की ईमेल आणि मोबाईल नंबर भरा. सबमिट डिटेल्स, एक सिंपल फॉर्म भरा ज्यात काय घडले आणि तुम्ही कुठे काम करता हे लिहा. त्यानंतर व्हेरिफिकेशन, तुम्हाला पासवर्ड तयार करण्यासाठी तुमच्या ईमेलवर एक कन्फर्मेशन लिंक मिळेल. डायरेक्ट रूटिंग, एकदा सबमिट केल्यानंतर शीबॉक्स तुमची कंप्लेंट ऑटोमॅटिकली योग्य अथॉरिटीकडे पाठवतो, तुमच्या कंपनीच्या इंटरनल कमिटीकडे किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टच्या लोकल कमिटीकडे. फॉर्म भरणे ही फक्त सुरुवात आहे. शीबॉक्सची खरी व्हॅल्यू त्या प्रोसेसमध्ये आहे जी सबमिट बटन दाबल्यानंतर बिहाइंड द सीन्स घडते. तर केस फाईल केल्यानंतर काय होते? शी बॉक्स फक्त तुमची कंप्लेंट घेत नाही, ते तिला ट्रॅक देखील करते जेणेकरून ॲक्शन घेतली जाईल याची खात्री होते. कॉन्फिडेन्शियलिटी, तुमची माहिती प्रायव्हेट ठेवली जाते. फक्त संबंधित कमिटीचे चेअरपर्सनच तुमच्या केसची माहिती पाहू शकतात. रिअल टाइम ट्रॅकिंग, तुम्ही कधीही लॉग इन करून तुमच्या कंप्लेंटचा स्टॅटस पाहू शकता. पेंडिंग, अंडर इन्क्वायरी किंवा डिस्पोज्ड, करंट स्टॅटस तुम्ही कधीही चेक करू शकता. अकाउंटेबिलिटी, गव्हर्नमेंट हा पोर्टल मॉनिटर करते, त्यामुळे ऑर्गनायझेशन्सवर लीगल टाइम फ्रेममध्ये साधारणतः इन्क्वायरीसाठी 90 डेजमध्ये केस सोडवण्याचा दबाव असतो. याशिवाय कंप्लेनंटच्या डिग्निटीचे प्रोटेक्शन करण्यासाठी प्रोसिडिंग्स सेन्सिटिव्हिटी आणि कॉन्फिडेन्शियलिटीने हँडल केल्या जातात. फाइंडिंग्सच्या आधारावर कायद्यानुसार अप्रॉप्रिएट ॲक्शन रेकमेंड केले जाते. आणि जेव्हा हा प्रोसेस पुढे जातो तेव्हा हे समजून घेणे आवश्यक आहे की सिस्टम ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी डिझाईन केले आहे. कंप्लेनंट पोर्टलच्या माध्यमातून तिच्या कंप्लेंटचा स्टॅटस ट्रॅक करू शकते.
याचा अर्थ तिला अंधारात ठेवले जात नाही. तिला माहीत आहे की तिचा केस कोणत्या स्टेजवर आहे, ज्यामुळे सिस्टमवर ट्रस्ट निर्माण होतो. जसे आपण शेवटाकडे जात आहोत, चला विचार करूया की हे इनिशिएटिव्ह खरोखरच का महत्त्वाचे आहे. शी बॉक्स पोर्टल ही फक्त एक वेबसाईट नाही. हे सेफ वर्कप्लेसेस क्रिएट करण्यासाठी, महिलांना बोलण्यासाठी एम्पावर करण्यासाठी आणि न्याय ॲक्सेसिबल, सिंपल आणि इफेक्टिव्ह बनवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. कारण जेव्हा एक महिला वर्कप्लेसवर सेफ वाटते, तेव्हा ती फक्त स्वतः ग्रो करत नाही, संपूर्ण समाज तिच्यासोबत पुढे जातो. या व्हिडिओसाठी इतकेच, पण अशा नवीन आणि हेल्पफुल माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.